मनसई फूड्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला घेऊन आले आहे मसाला मार्केटमध्ये। फेब्रुवारी आणि मार्च महिना चालू झाला की आपली धाव जाते ती पहिली वर्षभराचा साठवणीचा मसाला करण्यासाठी। आज आम्ही पण इथे त्याचसाठी आलो आहोत, आपल्या घरच्या मसाल्याची तयारी करण्यासाठी, तेही लालबाग मार्केटमध्ये। लालबाग हे ठिकाण खास मसाल्यांसाठी मसाला गल्ली या नावाने ओळखले जाते। आम्ही इथेच अगदी 35 ते 40 वर्षापासून मसाला बनवत आहोत। ही लालबागची मसाला गल्ली म्हणजे मुंबईच्या मसाला परंपरेचा एक भाग आहे। आणि तो म्हटलं की लालबागचा राजा, चिवडा गल्ली, इकडे मिळणारे पूजा साहित्य, कपडे, घरगुती वस्तू, ही सगळी ह्या लालबागची एक प्रमुख आकर्षणं आहेत। आणि म्हणूनच लालबाग हे रंगीबिरंगी पारंपरिक मार्केट आहे। चला तर आपण मसाल्याकडे वळूया। इथे आम्ही मसाल्यासाठी तिखट आणि साध्या अशा 2 प्रकारच्या मिरच्या घेतल्यात की आम्हाला मालवणी मसाला बनवायचा आहे आणि तोही 12 किलोचा। तर ह्यासाठी जे प्रमाण लागतं ते आपल्याला हे दुकानदारच देतात। आपल्याला फक्त त्यांना सांगायचं की आपल्याला कुठल्या प्रकारचा मसाला बनवायचा आहे, कमी तिखट हवं आहे, जास्त तिखट हवं आहे, की त्याप्रमाणे हे बरोबर आपल्याला त्याची यादी करून देतात। खरं सांगू का, त्यांचा अनुभवच या मसाल्यामध्ये ती लोक उतरवत असतात। आणि खरं सांगते, हे प्रमाण अगदी अचूक असते हां। गरम मसाले, खडे मसाले, मिरच्यांचे प्रमाण, हे प्रमाण अगदी अचूक प्रमाणे आपल्याला देतात। आणि अशा प्रकारे आम्ही हे सगळे मसाले, मिरच्या विकत घेतो आणि पुढे जातो ते डंकावरती ते कुटायला। तर हे काका आम्हाला सगळं आम्हाला त्या दुकानदारांनी जी यादी करून दिली आहे ते सगळं आम्हाला त्याचे प्रमाण देत आहेत। आम्ही मिरच्या घेतल्यात, आम्हाला मसाला तिखट हवा आहे तर अर्ध्या तिखट मिरच्या, अर्ध्या साध्या मिरच्या, हे वजन करून देत आहेत काका। तर ह्या सगळ्याचं वजन झालं आणि या मिरच्या आणि हे सगळं गरम सामान घेऊन एकत्र करायचं आहे आणि आपल्याला हे मसाला हा डंकावरती कुटायला जायचं आहे। तुम्ही बघू शकता जी यादी दिली होती त्याचं हे प्रमाण आहे। एकूण जवळजवळ 6 किलोचं सामान असतं आणि तो कुटून मग त्याचा डबल म्हणजे 12 किलोपर्यंत हा मसाला जातो। थोडंसं कमी जास्त होतं। आता हा मसाला आपल्याला जायचा आहे डंकावरती। ही आपली चिवडा गल्ली आहे, इथे खूप प्रकारचे चिवडा वगैरे असं मिळतात। आणि आम्ही हा मसाला कुटण्यासाठी डंकावर पोचलो आणि आमचा नंबर पहिलाच होता कारण आम्ही लवकर आलो होतो। जे मसाले आपण घेतले होते ते इथे पहिल्यांदा चांगले भाजले जातात, त्याच्याबरोबर तेलही दिलेलं असतं। तुम्ही बघू शकता ही एवढी मोठी कढई त्यासाठीच आहे। जेवढं आपण हे यादी घेतली आहे ते सगळं, मिरच्या, गरम मसाले सगळं अगदी चांगलं जवळजवळ 10 ते 12 मिनटं ह्याच्यात या मोठ्या कढईत चांगल्या प्रकारे भाजून घेतात। त्यामुळे मसाल्याला अगदी सुगंध इतका सुंदर येतो आणि त्याला चव इतकी भारी असते। तुम्ही बघू शकता तर एवढ्या मोठ्या कढईत हे मस्तपैकी तेल घालून सगळं भाजलं जाणार आहे। मार्च एप्रिलमध्ये इकडे खूप गर्दी असते, त्याच्यामुळे खूप लवकर यावं लागतं त्यासाठी, की भरपूर जणांचे भरपूर प्रमाणात मसाले असतात तर त्याप्रमाणे खूप वेळ जातो। त्यासाठी आम्ही यावेळी जरा लवकर आलो मसाला करण्यासाठी, त्याच्यामुळे आमचा पहिलाच नंबर लागला। आता हे सगळे मसाले एकदम खरपूस आणि मस्त भाजून घेणार आहेत। आणि हा मसाला, हे सगळं प्रमाण, हे सगळं सामान आहे जे डंकावरती कुटून जो त्याचा मसाला येतो ना, त्याचा काही वेगळीच चव असते। आणि म्हणून तो मसाला कसा वर्षभर तसाच राहतो, त्याचा सुगंध, त्याची चव अगदी एकदम तेच असते, परफेक्ट असते। म्हणजे हा वेगळाच एक अनुभव असतो। त्याच्यामुळे आता आम्ही आमचा मसाला आता हा कुटायला त्यांनी टाकलेला आहे डंकावरती। अशा प्रकारे आमचा हा 12 किलोचा मसाला तयार झाला आहे। म्हणजे 12 किलोच्या वरती थोडंसं 400-500 ग्रॅम वाढला मसाला। आणि ह्या मालवणी घरगुती मसाल्याची आणि ह्याची चव काय आपल्या स्वयंपाकामध्ये काही वेगळीच असते। त्याच्यामुळे तुम्ही नक्की अनुभव घ्या आणि मला नक्की कळवा कसं झालं आहे।